नंतर एक मोठी बातमी आहे। घाटकोपर होर्डिंग दुर्घटना प्रकरणामध्ये जाहिरात कंपनीच्या माजी संचालक जान्हवी मराठेंना जामीन मंजूर झालाय। मुख्य आरोपी भावेश भिंडेलाही जामीन मंजूर करण्यात आला आहे। तर मुंबईतील घाटकोपर परिसरात महाकाय होर्डिंग कोसळून दुर्घटना घडलेली होती आणि या प्रकरणामध्ये जाहिरात कंपनीच्या माजी संचालक जान्हवी मराठे यांना सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केलाय। तर यातील मुख्य आरोपी भावेश भिंडे ही जामिनावर बाहेर आला आहे। होर्डिंग दुर्घटना प्रकरणातून दोषमुक्त करण्याच्या मागणीसाठी अर्ज सुद्धा भावेश भिंडेने केलेला होता। त्यामुळे त्याच्यावर आता नेमकी काय निर्णय येतो न्यायालयाचा तेही बघावं लागणार आहे। कारण घाटकोपरमध्ये एक महाकाय होर्डिंग कोसळलं होतं आणि हे होर्डिंग अनधिकृत असल्याची माहिती समोर आलेली होती आणि त्या होर्डिंगने अनेकांचा जीव घेतलेला होता। त्याचबरोबर अनेक वाहनांचंही नुकसान झालेलं होतं आणि त्यानंतर भावेश भिंडेला अटक झालेली होती। त्याचबरोबर या कंपनीच्या ज्या माजी संचालक आहेत जान्हवी मराठे यांनाही अटक झालेली होती, पण त्या दोघांनाही आता जामीन मंजूर करण्यात आलाय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।